भारताच्या हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे। त्यामुळे भारताच्या नावावर आणखी एक मोठी कामगिरी नोंदवली गेली आहे। स्पेनच्या संघाला 2-1 अशी मात भारतीय संघाने दिलेली आहे आणि ऑलिम्पिकमध्ये भारतानं चौथ्या पदकाची या स्वरूपात कमाई केलेली आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी शशांक पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शशांक, तमाम भारतीयांसाठी मोठी आणि आनंदाची अभिमानाची बातमी आहे। कशी झाली ही मॅच, काय अधिक माहिती आहे? अगदीच अभिमानाची बातमी यासाठी आहे कारण की पदक आणि ऑलिम्पिक जे काही सुरू आहे, चौथ्या स्थानावर सतत भारताला राहावं लागते आणि अशात आता हॉकीच्या सामन्यात असंच होईल की काय असं धाकधूक लागली होती, पण ती कुठेतरी फोल ठरली आणि भारतानं 2-1च्या फरकानं स्पेनवर विजय मिळवलाय। हा 2-1चा फरक करणारा 2 गोल करणारा भारताचा कॅप्टन ज्यानं कर्णधार पदाला साजेशी अशी खेळी करत 2 गोल केले। सामन्याचं म्हणायचं झालं तर 4 क्वार्टर्समध्ये सामना खेळला जातो। पहिल्या क्वार्टरमध्ये 1-0च्या फरकानं स्पेन कुठेतरी लीडवर होतो, पण दुसरं क्वार्टर संपतानाच भारताच्या हरमनप्रीत अर्थात कॅप्टननं गोल केला आणि भारत 1-1च्या लीडवर होता। त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताकडून हरमनप्रीतने आणखी एक गोल केला आणि 2-1ची लीड भारतानं तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस बनवली। त्यानंतर चौथा क्वार्टर जे 15 मिनिटाचा खेळ होता अखेरचा, तो अत्यंत चुरशीचा होता। दोघांकडून अटॅक्स केले जात होते, डिफेंड केले जात होते। अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत ही गोल कुणाच्या पार्ट्या झुकतो हे दिसत नव्हतं। अशात स्पेनला अगदी शेवटच्या मिनिटात एक पेनल्टी कॉर्नर मिळालेली, जे ते गोलमध्ये बदलवू शकले नाहीत। शिर्जेसनं चांगली कामगिरी केली सगळ्या डिफेंडर्सनी, त्यामुळे 2-1च्या फरकानं भारताने विजय मिळवला आणि भारताचा हा विजय कांस्य पदकावर नाव कोरणारा ठरलाय। विशेष म्हणजे हॉकी हा गेम भारतासाठी आधीपासूनच खास ठरलेला आहे। म्हणजे अगदी 1928 ऑलिम्पिकच्या सुरुवातीपासून भारताने आपली मक्तेदारी, एक डॉमिनन्स ठेवलेला आहे खेळावर, जो मागील काही वर्षात कुठेतरी दिसून येत नव्हता। पण टोक्यो ऑलिम्पिक्समध्ये तिसऱ्या स्थानावर राहून ब्रॉन्झ मेडल मिळवल्यानंतर आता पुन्हा एकदा कांस्य पदक मिळवत भारतानं पुन्हा एकदा हॉकीच्या विश्वावर डॉमिनन्स करायला सुरुवात केली आहे। निश्चित हरमनप्रीत सिंगनी आणखी एक मेडल भारताला मिळवून दिलेला आहे आणि विशेषतः या मॅचमध्ये जसं तू म्हणलास की शेवटचे काही क्षण अत्यंत महत्त्वाचे होते आणि जी संधी स्पेनला मिळालेली होती त्याचं सोनं त्यांना करता आलं नाही आणि त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली किंवा पराभव पत्करावा लागला आणि भारताने हा विजय खेचून आणला। जो शेवटचा पेनल्टी कॉर्नर होता त्याची संधी स्पेनला मिळवता आली नाही। कशा प्रकारे शेवटचे काही मिनिटं या मॅचमधले महत्त्वाचे राहिले? कारण की जर आपण आपल्याच मॅच जी सेमीफायनलची नुकतीच झाली होती जर्मनीच्या विरुद्ध, ती जर जिंकलो असतो तर आपण फायनलमध्ये गेलो असतो आणि सिल्वर पदक किमान आपल्याला निश्चित झालं असतं। त्या क्षणाला जशी भारताची स्थिती होती तशीच स्पेनची स्थिती होती। भारताला अगदी शेवटच्या मिनिटाला, शेवटच्या काही सेकंदांमध्ये एक गोलचा चान्स मिळाला होता जो हुकला होता, तशी स्पेनचा आता त्यांचाही सेम तसा चान्स हुकलाय। थोडासा गोलपोस्टच्या वरून गेलेला आहे गोल आणि त्यामुळे त्यांना गोल करता आलेला नाहीये आणि ज्यामुळे यावेळेला भारताला विजय मिळवता आलेला आहे। निश्चितपणे शशांक, काय नेमकी आव्हानं होती या सगळ्याविषयी आपण बोलूया, मात्र महत्त्वाची प्रतिक्रिया आहे ती आपण ऐकूया। തീർച്ചയായിട്ടും അത് മെഡലോട് ക്ലിയർ ചെയ്യുന്നത് വളരെ വളരെ സന്തോഷമായിട്ടുള്ള ഒരു കാര്യം തന്നെയാണ്। വളരെ സന്തോഷം, ദൈവത്തിന് നന്ദി। വളരെയധികം സന്തോഷം। ഞങ്ങൾ ആദ്യമായിട്ടാണ് ഇങ്ങനെ വീട്ടിൽ വന്ന് ആദ്യമായിട്ടാണ് ഗെയിം കാണുന്നത്, അതിങ്ങനെ സക്സസ്ഫുൾ ആയതിൽ വളരെയധികം സന്തോഷം। എനിഷേ വാ ശരിയാ। ആ സ്റ്റിക്കിൽ പേരുണ്ടായിരുന്നു, മക്കളുടെ പേര് റിട്ടയർമെന്റ് പ്ലാൻ ചെയ്തിരുന്നല്ലോ, അപ്പൊ അതുകൊണ്ട് അതിന്റെ ഭാഗമായിട്ട് സ്റ്റിക്കിൽ ചെയ്തതാണ് ഉണ്ടായിരുന്നു। തീർച്ചയായിട്ടും റിട്ടയർമെന്റ് കരിയർ ബെസ്റ്റ് പെർഫോമൻസോടെ ഒരു വലിയ മേജർ ടൂർണമെന്റ് കളിച്ച് റിട്ടയർ ചെയ്യണമെന്നാണ് റിട്ടയർമെന്റിനെ പറ്റി പറയുമ്പോൾ എപ്പോഴും പറയാറുള്ളത്। അത് തന്നെ കായിക ലോകത്തെ ഏറ്റവും വലിയ ഒരു നേട്ടം നേടിക്കൊണ്ട് രാജ്യത്തിന്റെ അഭിമാനമായിട്ട് റിട്ടയർ ചെയ്യാൻ പറ്റുക എന്ന് പറയുന്നത് സത്യമായിട്ടും ഇപ്പൊ ഒന്നും പറയാൻ പറ്റുന്നില്ല, അത്രയ്ക്ക് സന്തോഷം, അഭിമാനം। जब बेहतर करता है तो नेचुरली है कि वो एक फीलिंग जो है, क्योंकि एक प्लेयर का होना, एक एडमिनिस्ट्रेटर का होना, उसके बाद पॉलिटिकल सिस्टम में होना, क्योंकि कहीं ना कहीं वो स्पोर्ट्स की कंट्रीब्यूशन ही सबसे ज्यादा है। तो आज आपको एज ए स्पोर्ट्स पर्सन अच्छा लग रहा है? नहीं, बहुत अच्छा लग रहा है और मेरा ख्याल है कि पूरे कंट्री को भी ये बहुत अच्छा लगेगा। जो हमारी स्पोर्ट्स अथॉरिटी है उसको भी नहीं, नेचुरली है, नेचुरली हर आदमी जिसने कंट्रीब्यूट किया है, मेरा ख्याल उसका धन्यवाद भी है और देश का जो झंडा है वो वहां पे लहरा रहा है, ये हमारे लिए खुशी की बात है। तर मोठी बातमी आहे, भारताने
ऑलिम्पिकमध्ये स्पेनच्या संघाला नमवत 2-0 असं करत चौथ्या पदकाची कमाई केलेली आहे. भारताच्या हॉकी संघानं केलेली ही कमाल आहे. हरमनप्रीतनं केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर भारताने ऑलिम्पिकमध्ये आणखी एका कांस्य पदकाला गवसणी घातलेली आहे. भारत आणि स्पेन यांच्यामध्ये कांस्य पदकासाठी मॅच पार पडली. अत्यंत रंगतदार अशी ही मॅच झालेली होती आणि भारताचा गोलकीपर PR श्रीजेश याचा करिअरमधला हा अंतिम सामना देखील होता. काय काय खासियत होती शशांक या सगळ्या सामन्याची? He had made us happy in so many unforgettable moments. We all are proud of him. Were there any tension? Were there any tension, like moments of tension or like nervousness? Yeah. This is the second time he's Yeah, actually, achieving a medal in the retirement match is truly a reward for him. It is a dream come moment for us, for our family. but hey, this is the second time he's also participating in Yeah. the Olympics, like that of Olympic team. Yeah. Were there any moments of tension or like any nervousness? Actually, he is participating in the Olympics for the 4th time, so he is that much experienced how to overcome the stress and the pressure during the competition time. He know that very well. Actually, I am not that too much experienced. I still have tension. Thank you so much. Thank you. तर काही खास वैशिष्ट्ये होती या सामन्याची. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे भारताचा गोलकीपर PR श्रीजेश याचा हा करिअरमधला शेवटचा सामना होता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला कॅप्टन, भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग यानं केलेले 2 गोल ही सुद्धा या मॅचचं खासियत वैशिष्ट्य राहिलेलं आहे. याविषयी अधिक माहिती घेऊया आपण. शशांक पाटील सध्या आपल्यासोबत आहे. शशांक, या 2 खेळाडूंवर विशेष लक्ष होतं, एकाचा परफॉर्मन्ससाठी आणि दुसऱ्याचा शेवटच्या मॅचसाठी. याविषयी आपण बोलूयाच. मात्र सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया येत आहेत. सत्यजित तांबे सध्या आपल्यासोबत आहेत. तांबेजी, ज्या प्रकारे भारताने हा विजय मिळवलेला आहे, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार मॅच झाली आणि पुन्हा एकदा कांस्य पदक भारताच्या नावे मिळालेलं आहे, आपली प्रतिक्रिया यावर? नाही, आनंदाची गोष्ट आहे की आपण कालच बघितलं की विनेशची अशी एक बातमी आल्यानंतर हो, एकंदरीतच देशामध्ये सगळीकडे हळहळ व्यक्त होत असताना आज परत एक चांगली बातमी आपल्या देशवासियांना भेटलेली आहे आणि अतिशय रोमांचक अशा सामन्यामध्ये ते आपल्याला पदक मिळालेलं आहे. आणि विशेष म्हणजे 1968 साली, 1972 साली, 2020 साली असे जवळजवळ 4 ते 5 वेळा आपल्या हॉकी टीमने भारताला ब्रॉन्झ जे आहे कांस्य पदक मिळवून दिलेलं आहे. आणि म्हणून हॉकीमध्ये आपलं चांगलंच काम चाललंय असं म्हणायला वाव मिळतो. आणि आज तर देशाला खुश करण्याचं काम आपल्या संघाने केले, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. निश्चित. धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल सत्यजित तांबेजी. ज्या प्रकारे ही मॅच अत्यंत रंगतदार पार पडली त्याविषयी आपण बोलत होतो. शशांक, पहिल्यांदा अगदी बरोबरीमध्ये पहिल्या हाफमध्ये ही मॅच होती आणि त्यानंतर भारताने लीड घेतलं आणि हे पदक खेचून आणलं. कसं वर्णन करता येईल या सामन्याचं? केला की PR श्रीजेश ज्याचा हा अखेरचा सामना होता, पण त्याला PR श्रीजेश किंवा गोलकीपर न म्हणून आपण इंडियाची द ग्रेट वॉल असं म्हणू शकतो. तसं सर्वत्र सोशल मीडियावर सुरू आहे. मागील ऑलिम्पिक्समध्ये म्हणजेच टोक्यो ऑलिम्पिक्समध्ये त्याने जी कामगिरी केली होती ती वाखाणण्याजोगी होती. त्यावेळेही त्याने खूप मोठं योगदान होतं. यंदाही त्याचं योगदान तसंच आहे. सेमीफायनलच्या सामन्यातही त्याने आपला 100% दिला होता, पण शेवटच्या क्षणी काही थोडीशी गल्लत झाली आणि ज्यामुळं ती सामना जिंकू शकलो नव्हतो. पण ह्या वेळेला त्याने ती सर्व कसर भरून काढत यंदा चांगली गोलकीपिंग केलेली आणि हरमनप्रीत कॅप्टन सारखी खेळी करत 2 महत्त्वाचे गोल केलेले आहेत, ज्यामुळे भारताला विजय मिळवता आलेला आहे. निश्चितपणे. शशांक, ज्या प्रकारे आपण बघतो की क्रिकेटची जे काही फॅन फॉलोईंग आहे त्याचप्रमाणे भारताचा राष्ट्रीय खेळ असणारा हा हॉकीचा सामना आहे आणि या सगळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा हॉकीकडे लक्ष वेधलं जाणं, त्याची लोकप्रियता वाढणं आणि या सगळ्याकडे सगळ्यासाठी याचा फायदा होणारच आहे. मात्र सेलिब्रेशन आपण बघतो आहोत सध्या. जोरदार सेलिब्रेशन सध्या सगळीकडे सुरू आहे आणि याविषयीचे अधिक अपडेट्स, ताज्या बातम्या आम्ही घेऊन येत राहणार आहोत. शशांक तुर्त, धन्यवाद या माहितीबद्दल.